मला सांगा की आजकाल डिप्रेशन अगदी लहान मुलांपासून वयोवृद्ध लोकांमध्ये दिसतं. तर डिप्रेशनवर ही औषधं कसं काम करतात? नक्कीच. आता डिप्रेशन म्हणजे पुन्हा तुम्ही कसं कुठलीही परिस्थिती असो, तुम्ही त्याला रिॲक्ट कसे करताय किंवा ते कसं हँडल करताय हे महत्त्वाचं असतं. मग त्या व्यक्तीचा स्वभाव पण तिथे खूप महत्त्वाचा असतो. अगदी. मग काय पद्धतीने त्याला द्यायला पाहिजे की आता मोठे आजार जसं की कॅन्सर, तर त्याला ट्रीटमेंट चालूच असते. हो. म्हणजे खूप प्रयत्न चालू असतात, प्रयत्नांची पराकाष्ठा चालू असते. तो पेशंटही खूप मनापासून सगळं घेत असतो थेरपीज. मग त्याच्या जोडीला ही पूरक थेरपी दिली तर कसा काय इफेक्ट होतो? म्हणजे असे काय अनुभव आहेत का हो, की? नक्कीच नक्कीच असे अनुभव खूप आहेत. खूप लोक कॅन्सरच्या ट्रीटमेंट बरोबरीने ही औषधं घेतात आणि ट्रीटमेंट झाल्यानंतर जे साईड इफेक्ट्स असतात की जे शरीरात ऍक्च्युअली इम्पॅक्ट करत असतात की हीट वाढलेली असते औषधांनी, शिवाय उष्णता जी शरीरात वाढलेली असते ती कमी करता येते. औषधांचे साईड इफेक्ट जे झालेले असतात ते सुद्धा आपल्याला दुष्परिणाम याच्यातून कमी करता येतात. नमस्कार, मी नीलम पेंडे, नीलम कट्ट्याच्या नव्या एपिसोडमध्ये आपले सहर्ष स्वागत करते. आपण आज फ्लॉवर रेमेडी किंवा पुष्पौषधी यांच्यावरती जाणून घेणार आहोत. यावरती हा पूर्ण एपिसोड आहे. ही एक पूरक उपचार पद्धती आहे, त्यामुळे आपण लक्षपूर्वक ऐकावं अशी विनंती. अनेक वर्ष ॲडव्हर्टायझिंग, क्रिएटिव्ह आणि पब्लिकेशनमध्ये काम केल्यावर उज्ज्वला रानडे यांच्या आयुष्यात असे वळण आले की क्षेत्र बदलावे लागले. वयाच्या 45 वर्षानंतर मळलेल्या वाटेवरून नवीन वाट चोखाळणं खरं तर अवघड होतं. पण उज्ज्वला ताईंनी ते चॅलेंज स्वीकारलं आणि अनेक गोष्टी, वेगवेगळ्या विषयांचा त्यांनी अभ्यास केलेला आहे. त्यामध्ये फ्लॉवर रेमेडीज, न्यूमरॉलॉजी, ग्राफॉलॉजी, एंजल नंबर, स्विच वर्ड्स, प्राणिक हिलिंग, मंत्रशास्त्र आणि असे अनेक. पण आज आपण जाणून घेणार आहोत फ्लॉवर रेमेडी ह्या पूरक उपचार पद्धतीबद्दल माहिती. आपण भेटूया उज्ज्वला रानडे यांना. नमस्कार ताई, अत्यंत मनापासून स्वागत आहे. आपण लगेचच सुरुवात करूया. आहे फ्लॉवर रेमेडीचा इतिहास सांगा. म्हणजे पुष्पौषधी ही उपचार पद्धती कधी अस्तित्वात आली, किती वर्ष जुनी आहे, कोणी इन्व्हेंट केली, या संदर्भात. बेसिकली फ्लॉवर रेमेडीज म्हणजे पुष्पौषधी हे डॉक्टर एडवर्ड बाक यांनी ह्या उपचार पद्धतीचा शोध प्रथम लावला आणि ते इंग्लंडमध्येच होते. त्यांचा तिथेच ते डॉक्टर होते, बेसिकली MBBS डॉक्टर होते. नंतर त्यांनी होमिओपॅथीचा पण अभ्यास केला आणि मग हळूहळू त्यांच्या लक्षात आलं की फक्त माणसाचं हे शारीरिक व्याधी किंवा आजार याचं रिलेशन नाही आहे, तर काहीतरी माणसाच्या स्वभावाशी याचा काहीतरी संबंध आहे, मनोकायिक आजार म्हणजे. त्यामुळे त्या दृष्टीने त्यांनी सगळं संशोधन सुरू केलं. बेसिकली ते स्पिरिच्युअल हीलर पण होते. त्याच्यामुळे त्यांचा आणि वनस्पती ह्याच्याशी खूप संबंध होता, त्या दृष्टीने त्यांचा अभ्यासही होता. सो त्यांनी ती सुरुवात केली. 1886 साली त्यांचा जन्म इंग्लंड इथे आणि फार जुने आहे. हो, आणि 1936 साली ते गेले. पण इतक्या कमी वयात, म्हणजे 50व्या वर्षीच ते गेले, पण तरी सुद्धा इतक्या कमी वयात त्यांनी आपल्यासाठी इतकी खरोखरीच संजीवनी म्हणावं असं हे तयार करून दिलेलं आहे. तर बेसिकली त्यांनी सगळं संशोधन हे कसं सुरुवात झाली, काय झालं तर फुलं काय असतात, सो ती ठराविक हवामानात कुठली फुलं येतात, त्यांचे गुणधर्म काय आहेत, मग त्याचा माणसाच्या स्वभावाशी रिलेशन लावून त्यांनी त्या पद्धतीने त्याचं संशोधन सुरू केलं. आता खूप ढोबळमानाने किंवा अगदी तुम्ही जसं लॅबोरेटरीच्या टेस्ट किंवा ह्या पद्धतीने काही केल्यावर त्यांच्या लक्षात आलं की नाही, हे फारसं वर्कआउट होत नाही आहे. आणि ते स्पिरिच्युअल हीलर असल्यामुळे ते फुलांवर चक्क हात ठेवायचे आणि त्या स्पर्शातून त्यांना जाणवायची ती फिलिंग्स की काय आहे काय नाही, या पद्धतीने त्याचं संशोधन त्यांनी केलं. म्हणजे वनस्पतींशी बोलायचे ते, असा अर्थ आहे. त्यांना ते फील व्हायचं. आता इमोशन्स, माणसाचं इमोशन्स म्हणजे काय, हे फिलिंग्सच आहेत ना. सो त्याचं त्यांनी रिलेशन या पद्धतीने केलं आणि ही सगळी सुरुवात आपल्यासाठी ती त्यांनी 38 औषधं आपल्यासाठी करून दिली. त्याची एक ठराविक एक पद्धत त्यांनी करून दिली होती, काय पद्धतीने ते स्टोअर करायचं. पण आधी ते पहिल्यांदा स्टोरिंग किंवा ते कसा अर्क काढायचा, तर फुलांवर
दव जे असायचं ते फक्त घेऊन ते ब्रँडीमध्ये मिक्स करून या पद्धतीने ती औषधं तयार करायचे. मग सनलाईट, हवा, खाली जमिनीतून आलेलं झाड आणि त्या सनरेजनी ते हे पडलेलं ह्याचं फॉर्मेशननी ही औषधं तयार होतात. पूर्णपणे नैसर्गिक. हे माणसाच्या मनावर म्हणजे भावनांवर काम करतात. ही सगळी कशी करतात भावनांवर काम? भावनांवरच काम करतात. बेसिकली माणसाला भावना किंवा आपण जे म्हणू इमोशन्स काय असतं तर भीती असते, कुठली तरी भीती, संवेदना, नैराश्य, कुठेतरी अस्वस्थता वाटत असते, अनिश्चितता वाटत असते. आणि या सगळ्या ह्याचे त्यांनी 7 गट, ह्या 38 औषधांचे 7 गट विभागले आणि त्याच्यात ही सगळी 38 औषधं त्यांनी बसवली आणि ती आपल्यासाठी दिलेली आहे, उपलब्ध आहे. उपलब्ध आहे. साधारण कुठल्या वयाला आपण हे रेकमेंड करू शकतो, म्हणजे कमीत कमी आणि जास्तीत जास्त? कमीत कमी म्हणजे मूल खायला प्यायला लागतं तेव्हापासून आपण देऊ शकतो आणि म्हातारपणी कितीही वयाच्या माणसाला तुम्ही देऊ शकता. आता ह्याच्यात डोस असा हाय डोस, लो डोस असा नसतो, त्यामुळे कुणालाही सारखाच डोस असतो. आता हे मुळात हे लिक्विड फॉर्ममध्ये येतं, कारण फुलांचे ते अर्क स्टोअर केलेलं असतं अल्कोहोलमध्ये, काहीतरी मीडियम पाहिजे स्टोअरिंगला, त्यासाठी अल्कोहोलमध्ये मिक्स केलेलं असतं आणि हे तयार कुठल्याही होमिओपॅथीच्या दुकानांमध्ये मिळतं. याला प्रिस्क्रिप्शन लागत नाही. अच्छा, याला प्रिस्क्रिप्शन म्हणजे उपलब्ध आहे सहजगत्या, फक्त त्यातली माहिती हवी तुम्हाला पाहिजे. किंवा तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेणं अत्यंत गरजेचं आहे. मंडळी, आपल्या मनाने कुठलंही औषध घेऊ नका, कारण जरी ते फार म्हणजे त्याचं काही दुष्परिणाम नसले तरी सुद्धा परिणाम योग्य होणं गरजेचं आहे. नाही, पण तरी दुष्परिणाम जरी नसले तरी खूपशा गोष्टी अशा असतात की आपल्याला माहिती म्हणून आपण त्या दृष्टीने करतो. पण ह्याच्यातलं औषध एखादं जरी तुम्ही चुकून जरी घेतलं तरी तुमच्या स्वभावातले कुठले तरी ज्या गोष्टी तुम्हाला कदाचित कळल्या नसतील त्या आपोआप रेक्टिफाय पण होतील. क्या बात आहे, खूपच. त्यामुळे ही भीती न बाळगता आपण हे घेऊ शकतो. फक्त एक लक्षात घ्यायचं की हे कायमस्वरूपी वगैरे औषधं घ्यायची नसतात. ही एक तो पुश तुमच्या स्वभावातला नाही काय, की बेसिकली माणसाचं मन, त्याचा बेसिक नेचर जो आहे तो नेचर आणि हे जर काहीतरी बिघडलं कुठेतरी तर तुम्हाला कुठला तरी आजार होणार आहे. सो ही हार्मनी, बॅलन्स ठेवणं, मेंटेन ठेवणं ही औषधं करतात. ते गरजेचं आहे. मला सांगा की आजकाल डिप्रेशन अगदी लहान मुलांपासून वयोवृद्ध लोकांमध्ये दिसतं, तर डिप्रेशनवर ही औषधं कसं काम करतात? कारण त्याच्यावरती ट्रीटमेंट्स तर चालूच असतात, परंतु तेवढा इफेक्ट येत नसतो किंवा वेळ लागतो त्यातनं बाहेर पडायला. मग ही औषधं घेणं योग्य आहे का त्याच्यावर? हो, नक्कीच. आता डिप्रेशन म्हणजे पुन्हा तुम्ही कसं कुठलीही परिस्थिती असो तुम्ही त्याला रिॲक्ट कसे करताय किंवा ते कसं हँडल करताय हे महत्त्वाचं असतं. मग त्या व्यक्तीचा स्वभाव पण तिथे खूप महत्त्वाचा असतो. अगदी. मग काय पद्धतीने त्याला द्यायला पाहिजे किंवा मग इथे बऱ्याच वेळेला स्वभाव कळण्यासाठी किंवा थोडीशी केस डिटेल्ड लागते की कसं अपब्रिंगिंग कसं आहे, स्वभाव कसा आहे, बोलतो का बोलत नाही, मनातच ठेवतो का व्यक्त होतो का काय करतो. सो ह्या दृष्टीने आपल्याला ही सगळी औषधं बॅलन्स करून हे करावी लागतात आणि आपण कॉम्बिनेशन्स याची करू शकतो. म्हणजे एकच एक औषध एका व्यक्तीला द्यायचं आहे असं नसतं, आपण 2-3 औषधं कॉम्बिनेशन करून देऊ शकतो. आता मोठे आजार जसं की कॅन्सर, तर त्याला ट्रीटमेंट चालूच असते. हो. म्हणजे खूप प्रयत्न चालू असतात, प्रयत्नांची पराकाष्ठा चालू असते. तो पेशंटही खूप मनापासून सगळं घेत असतो थेरपीज. मग त्याच्या जोडीला ही पूरक थेरपी दिली तर कसा काय इफेक्ट होतो? म्हणजे असे काही अनुभव आहेत का? हो, नक्कीच नक्कीच असे अनुभव खूप आहेत. खूप लोक कॅन्सरच्या ट्रीटमेंट बरोबरीने ही औषधं घेतात आणि ट्रीटमेंट झाल्यानंतर जे साईड इफेक्ट्स असतात की जे शरीरात ऍक्च्युली इम्पॅक्ट करत असतात, की हीट वाढलेली असते औषधांनी किंवा ते पसरू नये, परत रिअकर होऊ नये यासाठीची एक भीती असते. सो बेसिकली इथे भीतीचे खूप जास्त इम्पॅक्ट्स असतात की परत झालं तर, पसरलं तर, वाढलं तर किंवा काय. सो हे सगळं आपल्याला मानसिक स्तरावर बॅलन्स करता येतच. शिवाय उष्णता जी शरीरात वाढलेली असते ती कमी करता येते. औषधांचे साईड इफेक्ट जे झालेले असतात ते सुद्धा आपल्याला दुष्परिणाम याच्यातून कमी करता येतात. म्हणजे पेशंटचं आयुष्य बऱ्यापैकी सुकर होऊ शकतं हे औषधं घेऊन. नक्कीच. फक्त वेळेवर पोहोचून तज्ज्ञाकडून ती औषधं घेणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने जिथे कुठे अशा मोठ्या ट्रीटमेंट चालू असतील तर नक्की आपण हे ट्राय करून बघा. कधी कधी काय होतं, घरात अचानक दुःखाची घटना घडते किंवा नैसर्गिक उत्पात होतात, म्हणजे नॅचरल कॅलॅमिटीज.
तर अशा वेळेला मन मोडून जातं, कारण सगळं काही गमावल्यासारखे भावना असते. तर अशा वेळेला ह्यातली औषध उपयोगी पडतात का आणि ती द्यावीत का? हो. आणि तुमच्याकडे काही अनुभव आहेत का, सांगण्यासारखं काही असेल तर जरूर सांगा. नाही, याचे तर नक्कीच उपयोगी पडतात औषधं. बेसिकली धक्का बसतो जो, सो धक्क्याचे इम्पॅक्ट जे असतात ते दूरवर सुद्धा आपल्याला अनेक वर्षानंतर सुद्धा अनुभवास येतात, की एखादी कधीतरी पूर्वी घटना घडली पण त्याच्यानंतर मला आत्ता त्याचा त्रास होतो, मला ते काहीतरी आत्ता आठवतंय. सो धक्का ह्याच्यासाठी एक औषध वेगळं आहे. जसं तुम्ही म्हणलात की नॅचरल कलॅमिटीज किंवा ह्याच्या असं काही झाल्यावर पायाखालची जमीनच सरकली. अगदी. सो पायाखालची जमीन सरकणे ही भीती आहे, हा धसका आहे, त्याच्यासाठी पण औषध वेगळं आहे. बरं. किंवा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात असा एखादा काहीतरी घटना किंवा असे प्रसंग अनेक घडलेले असतात की आपण ज्याला म्हणतो की खूप स्ट्रगल आहे आयुष्यात, किंवा एखाद्या व्यक्तीच्याकडे आयुष्यभराचा प्रवास बघून आपण कदाचित म्हणतो की कसं काय व्यक्तीने सहन केलंय. त्या व्यक्तीचं सुद्धा एक औषध आपल्याकडे आहे की त्याच्यातून सावरण्यासाठी, म्हणजे आयुष्यभराचा प्रवास असेल किंवा एका फटक्यात होत्याचं नव्हतं झालं आणि मला परत सावरायचंय. हो, कारण घरदारांपासून सगळं जातं, ह्याच्यात आपण हे नक्कीच देऊ शकतो. म्हणजे शून्यावर येतो माणूस, पण ह्याच्यावर हे औषध काम देऊ शकतो. चिपळूणच्या ह्याच्यात ज्यावेळेस पूर आला होता आणि इतक्या लोकांच्या घरात पाणी करून सगळंच नाहीसं झालं ना, की आता परत सगळी सुरुवात करायची. सो आम्ही आमच्याकडून ह्याच्यातली औषधं काही पाठवली होती, क्रीम्स पाठवली होती आणि त्याचे फीडबॅक्स इतके सुंदर लोकांकडून आले की आम्हाला आता पुढे काय, आता कसं उभं राहायचंय. आता उभं तर त्या व्यक्तीनेच राहायचंय, त्याच्यात काही आपण कोणीच काही करू शकत नाही, पण ती एक मानसिक उभारी देण्याचं काम हे औषधं फार सुंदर करतात. सो ते इतके छान आम्हाला फीडबॅक्स आले. किंवा फ्लॉवर रेमेडीजच एक क्रीम केलेलं आहे की ते पाण्यात पाय असायचे लोक, ते तुम्ही स्वतः केलं? हो. सो ते सुद्धा आम्ही पाठवलं होतं खूप क्रीम तिकडे, की ते म्हणे रात्री काही नाही, नुसतं पायाला लावलं की सकाळला मला इतका आराम पडायचा, पाय दुखत असायचे ते सगळं थांबायचं. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही इतके अनुभव या ह्याच्यातून घेत असतो आणि एखाद्या व्यक्तीचं आपण एवढंच दुःख हलकं करू शकतो, बाकी काय आपण त्याच्या नशिबात काहीच काढून घेऊ शकत नाही. सो एवढा जरी आधार दिला, मानसिक आधार, तेवढं तरी सो पुष्कळ असतं. त्यानिमित्ताने डॉक्टर बाख यांना पण आपण वंदन करूया, कारण त्यांनी आपल्यासाठी हे वरदायिक हे तयार करून ठेवलेली आहे. मॅम, जीवनात काही नवीन वळण येतं. उदाहरणार्थ अचानक हॉस्टेलला राहायला जावं लागतं किंवा परदेशी जावं लागतं किंवा तिथे काहीतरी अशी घटना घडते की आपण इथे आता परत घरी जावं, होमसिक वाटणं. तर ह्यासाठी पण या औषधांची मदत होते का? हो, याच्यासाठी सुद्धा आपल्याकडे काही औषध आहेत. रादर त्याच्यातलं एक खूप महत्त्वाचं औषध आहे की ज्याने तुमचा बेसिकली ॲक्सेप्टन्सच येतो. कुठल्याही माणसाला ॲक्सेप्टन्स नसेल तर ती कुरकुर होणार आहे. ॲक्सेप्टन्सच आला की कुरकुर राहणारच नाही ना. जसं आपण एखादा पार्ट, मशीनचा पार्ट किंवा बिजागिऱ्यात, साध्या दाराच्या बिजागिऱ्यात कुरकुर आवाज करत असतात, आपण त्याला काय करतो, ऑइलिंग करतो, ग्रीसिंग करतो, त्याची कुरकुर थांबते. त्याच पद्धतीने ह्यातलं एक औषध तुम्ही दिलं, वॉलनट नावाचं ते औषध आहे, ते तुम्ही दिलं तर तुमच्या आयुष्यातली कुरकुर थांबेल. म्हणजेच तुमची फ्लेक्झिबिलिटी वाढते, म्हणजेच तुमच्यात मॅच्युरिटी येते. आपण जे म्हणतो की मॅच्युअर्ड झाल्यावर व्यक्तीची कुरकुर की हां ठीक आहे, ॲक्सेप्टन्स वाढलाय, ठीक आहे, हे होऊ शकतं. त्याच्या आधीच लहान वयात त्याच गोष्टीची कदाचित रिॲक्शन मोठी असेल, लाऊड असेल, म्हणजे आपण ज्याला मॅच्युरिटी म्हणतो, ते ह्या औषधांनी सहजी होतं. अरे वा. की काहीही तुम्हाला वेगळं करावं लागत नाही, की कुठलीही गोष्ट तुम्ही ॲक्सेप्टच केली की सगळंच कामच झालं, जास्ती काही हे करावं लागणार नाही. ठराविक वयानंतर समोरच्या माणसाचं पटकन नाव न आठवणे किंवा अगं ती ही ग आपली म्हणून तिचं नाव न आठवणे, वस्तू न आठवणे, प्लेसेस न आठवणे आणि मग उतारवयामध्ये बऱ्यापैकी विस्मरण होणे, ह्याच्यावरती काय औषधं आहेत का? म्हणजे त्यांनी सुद्धा फ्लॉवर रेमेडीजमध्ये औषधं आहेत की अगदी साधंच उदाहरण द्यायचं झालं तर परीक्षेला मुलं जातात आणि अभ्यास केलेला असतो, पण खूप मुलांच्या बाबतीत असा हे असतो की सगळं केलं होतं, सगळी तयारी होती, पण अचानक मी ब्लँकच झाले, आठवलं आणि मला काहीच लिहिता आलं नाही. मग प्रिकॉशनरी आपण एक कॉम्बिनेशन देऊ शकतो. असं प्रिकॉशनरी सुद्धा आपण खूप गोष्टी देऊ शकतो की दडपण येतं त्यावेळेस की सगळं येत आहे, पण दडपण इतकं आलं की मला अचानक काहीच आठवलं नाही. इंटरव्ह्यूच्या वेळेस खूपदा असं होतं की सगळी तयारी झाली आहे, पण मला इतकं दडपण आलं की मला ते काहीच पुढे बोलता आलं नाही किंवा असं काहीच झालं नाही. या सगळ्या गोष्टींचं आपल्याकडे औषध आहे, आपण छान त्याचं काम करू शकतो. हो, पण म्हातारपणी जे विस्मरण होतं त्याच्यासाठी पण आपण याचं कॉम्बिनेशन देऊ शकतो. हो, म्हातारपणी विस्मरण
किंवा काही वेळेस आपण खूप पूर्वी काहीतरी शिकलेलो असतो, एखादी लँग्वेज की खूप आधी शिकलोय आणि आत्ता मला ती आठवत नाहीये, सो ती रिकलेक्ट करणे किंवा ह्या पण गोष्टी आपण याच्यातून करू शकतो. वा. मग आता मला सांगा, स्वभावाला औषध नसतं असं जे म्हणतात ते कितपत खरं आहे? नाही, स्वभावाला औषध असतं पण ते घ्यायला पाहिजे. आता ह्याच्यात सुद्धा एक गोष्ट खूप महत्वाची आहे की स्वभाव तुमचा जो असतो हा पूर्णपणे बदलणार नाहीये. जी व्यक्ती जो स्वभाव घेऊन आलीये तो कम्प्लिटली बदलणार नाहीये, पण त्याच्यातले जे एक्स्ट्रीम लेवल्स आहेत की खूप, जसं एखादी व्यक्ती खूप डॉमिनेटिंग आहे, सो तिच्यासाठी आपल्याकडे एक औषध आहे. त्याच्याच अगेन्स्ट एखादी घरातली व्यक्ती अशी असते की ती सगळं निमूट ऐकून घेते. डॉमिनन्स त्याचा ऐकणारी कोणतरी व्यक्ती असतेच ना. अगदी. सो दोन्ही पर्सनॅलिटीजसाठी आपल्याकडे औषध आहेत. सो वरची ही डॉमिनेटिंग व्यक्ती जी आहे तिला औषध दिल्यावरती थोडी खाली उतरेल, खालच्या व्यक्तीला औषध दिल्यावरती थोडी वरती चढेल, पण खालची व्यक्ती ही डॉमिनेटिंग होणार नाहीये. हा, नाही होणार. सो हा बॅलन्स या औषधांनी साधला जातो, म्हणून आपण त्याला काही साईड इफेक्ट्स नाहीयेत असं म्हणू शकतो. की हे बॅलन्स केलं जातं. जे चढ उतार आहेत स्वभावातले, जो अग्रेसिव्हनेस आहे तो आपण कमी करू शकतो आणि तो बॅलन्स ठेवू शकतो. जुन्या घटना म्हणजे अगदी तरुण वयामध्ये काहीतरी अत्याचार झालेले असतात किंवा काही अशा अनेक दुर्दैवी घटना होतात कोणाच्या जीवनात, तर त्या विसरता येत नाहीत. हो. मग त्याच्यावर काय, कसं आता करायचं? ह्या विसरता येत नाहीत पण त्याचे इम्पॅक्ट आपल्याला कमी करता येतात. अच्छा. म्हणजे तो माणूस विसरून जाईल असं नाही? विसरणं शक्य नाहीये. ती घटना आहे आणि तुम्हाला फिलिंग्स किंवा इमोशन्स सुद्धा नाहीशा कशा होतील? नाही होणार ना, माणूस होत आपण. सो तुम्हाला वाटणारच आहे काहीतरी, पण ते वाटण्याचं प्रमाण किती आहे किंवा त्याचे अप्स अँड डाऊन्स काय आहे, हे सगळे बॅलन्स जरी झाले तरी नॅचरली आपण आपल्या शरीरात आणि मनाची हार्मनी साधू शकता. आता कोणीतरी तुमच्याकडे येतं आणि स्वतःची स्टोरी सांगायला लागतं की असं झालंय, तसं झालंय, माझ्यावर खूप अन्याय झालाय, अमुक झालाय, हे खरं की नाही हे तुम्हाला कसं कळतं? आता खूपदा बऱ्याचदा आपल्याला आपला स्वभाव जस्टिफाय करायचंच हे असतं की हो, कारण मी माझीच बाजू सांगणार, माझं बरोबरच आहे, दुसऱ्याचं काही हे नाही, माझं मी म्हणते ते बरोबरच आहे. हे खूपदा म्हणजे माझ्याकडे तर काही हे किंवा मी केसेस बघतो त्याच्यात मी तारीख लिहायला सांगते, जन्मतारीख, आणि जन्मतारखेवरनं आपल्याला खूप गोष्टी अशा पटकन कळतात की ती व्यक्ती काय सांगतेय, नाही सांगते तरी ठीक आहे, मला कळलंय काय आहे. अच्छा, म्हणजे न्यूमरोलॉजीचा आधार घेता तुम्ही? न्यूमरोलॉजीचा आधार ह्याच्यात खूप जास्त महत्वाचा आहे, कारण तुम्हाला ही व्यक्ती काय सांगतेय, त्याच्यात किती तथ्य आहे हे तुम्हाला तारखेतून कळणारच आहे. किंवा ती काही लपवतीये का, किंवा तिला काय नक्की प्रॉब्लेम काय. कदाचित काही वेळेस असं असतं की मला कॉन्फिडन्स नाहीये किंवा मला माझ्याकडे लक्ष जावं असं जर वाटत असेल तर मी मला पुढे सतत बघणार ना. मग या व्यक्तीचं काही नाही, म्हणजे मीच कशी बरोबर आहे, माझ्यावरच किती. आणि खूप बायकांना किंवा यांना असं हे असतं की सहानुभूतीवर जगत असतात. अगदी. की मी किती बिच्चारी आहे, मी किती बिच्चारी याचं भांडवल करण्यात काहीच पण नाही. हो ना, हो ना. सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तारखेतून खूप जास्ती छान कळतात. अच्छा, अशा प्रकारे न्यूमरोलॉजीची आणि ह्याची सांगड घातली जाते. अच्छा, अजून काहीतरी सांगा न्यूमरोलॉजी बद्दल. केसेस आम्ही अशा सोडवलेल्या आहेत तारखेवरनं. म्हणजे एक व्यसनाचीच केस होती आणि व्यसनासाठीची जी काही कॉम्बिनेशन्स किंवा ही आमच्याकडे ठरलेली असतात की याच्यासाठी हे घ्यायचं, शिवाय स्वभाव कसा आहे त्यानुसार एक औषध अजून ऍड करायचं, कॉम्बिनेशननी औषधं देतो. सो सगळं ठरलं झालं की आता हे द्यायचं वगैरे, आणि मी तारीख विचारली की तारीख काय आहे. तारीख बघितल्यावर लक्षात आलं की ही व्यक्ती प्रचंड ताकदीची आहे आणि तिला ते प्रूव्ह करता येत नाहीये, तिला तेवढं ते दाखवता येत नाहीये, त्याचं फ्रस्ट्रेशन म्हणून व्यसन लागलेलं आहे. सो त्या दृष्टीने एक औषध फक्त ऍड केल्यावर ग्रुपवरच जिची ती केस होती तिने हे सांगितलं की 15 दिवसात त्या व्यक्तीचं व्यसन गेलं. किती चांगली गोष्ट. ही मदत आपल्याला तारखेची नक्कीच होते, कारण मोठी मोठी केंद्र आहेत व्यसनमुक्तीसाठी. मग तिथेही याचा वापर होतो का, म्हणजे करणं गरजेचं असतं? कसं आहे, कुठल्याही शास्त्राला बेसिकली, जरी फ्लॉवर रेमेडीज म्हणा, बाकी काही म्हणा, कुठल्याही शास्त्राला एक मर्यादा असते. सो ही दुसरं शास्त्र ती भरून काढतं. मग कॉम्बिनेशननी जेव्हा तुम्ही काही काम करता ते पटकन काम करता. हा, म्हणजे पूरक म्हणूनच वापरलं पाहिजे ना. सो 2-3 जर एकत्र काही तुम्ही करून हे केलं तर त्याचा फायदा नक्की आणि पटकन होतं ना. जसं काउन्सिलिंग, की काउन्सिलिंग सेशन्सवर सेशन्स चालली आहे, ती व्यक्ती बोलतीये आणि तुम्ही ऐकून घेताय, तुम्हाला कसं कळणार आहे खरं काय आणि खोटं काय, ती काय सांगतीये हे कसं कळणार आहे. बरं, ह्याच्यात काहीतरी तिला एक पुश हवाय,
हा तुम्ही बोलून बोलून सेशन्स वाढत असतात. आणि त्याला पण एक मर्यादा आहे, 50 मिनिटाच्या वरती माणूस काही जास्ती बोलू शकणार नाही. सो ते परत एक दुसरं सेशन, तिसरं सेशन, बरोबरीने फ्लॉवर रेमेडीज बरोबरीने तुम्ही तारीख बघितली तर खूप गोष्टी पटकन होऊ शकतात. त्या पद्धतीने आपण ट्रीट करू शकतो. तुम्ही अनेक क्लासेस घेता फ्लॉवर रेमेडीचे, अनेक विद्यार्थी तुम्ही तयार केलेत, त्याच्याबद्दल सांगा. आता आधी सुरुवातीला जेव्हा मी हे शिकले, स्वतःवर माझ्यावर खूप त्याचा उपयोग करून घेतला आणि खरंच बघितलं, कारण प्रत्येक जण शिकतो तेव्हा तो स्वतःवर काम केलं तरच कळतं की हे खरंच काम करतंय का नाही. आता तुम्ही काहीतरी शिकता आणि ते तसंच पास ऑन करता, तुमचे इनपुट्स तिथे खूप महत्वाचे. हो, अगदी अगदी. स्वतःचा अनुभव काय आहे हे गरजेचं आहे बघणं. स्वतःच्या आयुष्यात स्ट्रगल पार्ट खूप होता, सो त्याचे इम्पॅक्ट शरीरावर कसे कसे होतात, म्हणजे परत इमोशन्स आल्या, इमोशन्स तुमच्या शरीरावर काय काम करतात हे स्वतः अनुभवल्यामुळे मला ते रिलेट करता येतं की अरे हा फक्त हे जे काय सांगतोय दाखवतोय याच्या मागे काहीतरी वेगळं आहे. मग हे वेगळं काय आहे, मग कसं हे झालंय. आणि खूप लोकांना हे सांगायचं नसतं किंवा जे काही माझं फॅमिलीमध्ये आहे, अमुक आहे तमुक आहे, हे कोणाला फारसं सांगायचं नसतं. सो त्याच्यातून काय आहे, पण त्याचेच इम्पॅक्ट जर तुमच्या शरीरावर होत असतील, साधं आपण म्हणू की खूप जणांचं असतं की वजन वाढतंय, वजन कमी करायला काय हे आहे, म्हणजे तुम्ही सगळं घेताय स्ट्रेस, साठवा, तोच हे आपण बॉडीला देत असतो की साठव, सॅच्युरेट ठेव, साठवून. अच्छा. वजन वाढायचं सुद्धा हे खूप जास्ती कारण असू शकतं, कारण तुम्ही लेटगोच करत नाही. सो लेटगो करणं पण तितकंच महत्वाचं आहे, कारण त्याचा कधीतरी स्फोट होणार आहे. आयदर तुमच्या फिजिकल याच्यातून काहीतरी ते बाहेर पडणारच आहे किंवा काहीतरी अशी विकोपाची स्टेज येईल की आता मला हे शक्यच नाहीये काही हे करणं. सो तुम्ही कुठल्याही इमोशन्स, मग हे सो आपल्याला तारखेतून खूप जास्त चांगलं कळतं. अगदीच बरोबर. एखादी व्यक्ती साठवून ठेवतीये का व्यक्त करतीये. आता आपल्याला व्यक्त करते एखादी व्यक्ती म्हणजे काय कळतं की हा ही फार रागावते बरं का. रागावते ही तिची रिॲक्शन आहे, तिला त्याच्यातून अजून काय आहे. कारण आम्ही अगदी एक गंमत म्हणून सांगते की जसं आमच्या ग्रुपवर खूप केसेस शेअर होत असतात. तर एका व्यक्तीची केस होती आणि जिनी केस लिहिली होती तिने तिचं सगळं वर्णन लिहिलं. हे रागावते, हे करते, ते करते, असं खूप सगळं हे होतं. त्याच्यावरनं औषधं तयार केली. ज्या व्यक्तीबद्दल ती केस होती त्या व्यक्तीने स्वतःचे हे लिहिलं होतं की मला काय वाटतंय. सो अगेन तेच आहे की मला माझ्या कॅपॅसिटीज प्रूव्ह करायला काही साधन नाहीये किंवा काही माध्यम नाहीये. सो हे फ्रस्ट्रेशन कुठेतरी आहे, हे बाहेर कसं काढायचंय. ते रागाच्या स्वरूपात दिसतंय की तुम्ही म्हणताय व्यक्ती रागीट आहे. म्हणजे आजूबाजूच्या दुर्बल व्यक्तींना आपण ते हॅरॅस करून ते आपलं पॉवर सिद्ध करायचा प्रयत्न करतो, नाही का. या सगळ्याच गोष्टींचा स्वभाव काय आहे. पुन्हा मग अपब्रिंगिंगचा पण हे खूप असतो. बालपण कष्टात गेलं असेल तरी सुद्धा माइंडसेट वेगळा होतो. मग ते पण आपल्याला बघायला लागतं की काय नक्की आहे. बरोबर आहे. त्याच्यासाठी केस महत्वाची असते की डिटेल, की फक्त मेडिकल टर्म लिहून फ्लॉवर रेमेडीज मध्ये खूप काम नाही होणार. स्वभाव कसा आहे, रिॲक्शन्स कशा आहेत, किंवा साठवून ठेवलंय, व्यक्त केलंय, नाही केलंय, हे सगळंच आपल्याला त्याच्यात बघावं. वा. आता अगदी जाता जाता थोडक्यात मंत्रशास्त्राबद्दल काहीतरी सांगा. कारण अनेक घरांमधून, आपल्या घरांमधून जप वगैरे केला जात असतो, पण प्रॉपर जप करून त्यात म्हणजे त्याचे फायदे कसे होतात याच्याबद्दल काही सांगा. आता मंत्र पुन्हा हे सगळी बीजाक्षरं जी आहेत ती तुमच्या प्रत्येक शरीराच्या अवयवावर काम करत असतात. अच्छा. सो तुम्ही साधं नुसतं वडापाव जरी म्हणलं तरी सुद्धा व काय कुठल्या अवयवावर काम करणार आहे तो करणार आहे, ड कशावर करणार आहे तो करणार आहे. पण ही फ्रिक्वेन्सी किती आहे, किती वेळा म्हणलं जातंय, किती रिपिटेशन्स आहेत, त्याच्यावर त्या सगळ्या व्हायब्रेशन्स तुमच्या ठरतात. अच्छा. सो प्रत्येक ह्याचं पुन्हा हे सगळं तुमच्या पंचमहाभूतांवर आधारित आहे. काही तत्व अग्नितत्वाची आहेत, काही बीजाक्षर पृथ्वी तत्वाची आहेत, काही जलतत्वाची आहेत. मग ती कुठली आहेत, ते तुमचं एलिमेंट्स कशावर हे आहेत हे पुन्हा त्याच्यावर काम करतं. की अगदी पायांची समस्या कोणाला असेल तर ड वर अनुस्वार आणि डम म्हणजे डम डाम डिम डिम 10 पर्यंत हे जर तुम्ही सारखं म्हणलं तर पायातली शक्ती येईल, पाय दुखणं वगैरे सगळं नाहीच होईल. अरे वा. हे खूपच म्हणजे मला असं वाटतं की सोपं आहे, पण ते तुम्ही थोडासा त्याचा अभ्यास एक पाहिजे की जसं आता झोप येत नाही, साधी एक हे असते की झोप येत नाही,
मग झोप येत नाहीये तर त्याच्यासाठी क वर अनुस्वार कम. सो कम कम असं जर तुम्ही म्हणलं, पण ते पृथ्वी तत्वाचं आहे, ते तुमचं शरीर जड करणार आहे, जडत्व येणार आहे आणि तुमचे डोळे मिटणार आहेत आणि झोप लागणार आहे. अच्छा. मग तुम्ही इतर वेळेस म्हटलं तर तुमची कदाचित जाडी वाढेल. सो एव्हरीथिंग कम्स इन अ पॅकेज. तुम्ही हा सगळा विचार करून ह्या सगळ्या गोष्टींचा बॅलन्स आणायचा असतो. परत एकदा फ्लॉवर रेमेडीजवर येऊ. तुम्ही क्लासेस पण घेता आणि हे सगळं शिकवता, त्याबद्दल काहीतरी सांगा आणि आपण शेवट करूया. सो क्लासेसचं बेसिकली मी 4 दिवसांची माझी बॅच असते. आता सगळे ऑनलाईनच क्लासेस घेते आणि 4 दिवसात खूप जणांचं असं असतं की 4 दिवसात शिकून होतं का, तर मी सगळी औषधं व्यवस्थित सगळी डिस्क्रिप्टिव्ह शिकवते. 38 औषधं, त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन्स कशी असायला पाहिजेत हे सगळं सांगते आणि व्हॉट्सअपचा सपोर्ट देते जो तुम्हाला कायमस्वरूपी मिळतो. अच्छा, म्हणजे तो एक ग्रुप तयार करता, त्याच्यावर तो group आपण आहे, असायचं. त्याच्यावर तुमच्या केसेस तुम्ही शेअर करू शकता, बाकीच्यांच्या बघू शकता. तुम्हाला कुठल्याही अडचणी असतील तर तुम्ही ग्रुपवर शेअर करू शकता. हे अखंड हे चालू असतं. सो डे 1 पासूनचे जे मेंबर्स आहेत ते अजूनही संपर्कात आहेत किंवा ग्रुपवर आहेत आणि हे या पद्धतीने, कारण अभ्यास होणं महत्त्वाचं आहे. विषय मोठा आहे, त्याच्यामुळे तो तुम्ही कितीही 1 महिना शिका, 2 महिने शिका, वर्षभर शिका, पण तुम्ही सातत्याने त्याच्यावर विचार केला पाहिजे, काम केलं पाहिजे, बाकीच्या केसेस बघितल्या पाहिजेत. अदरवाईज आपल्याला केस म्हणून बाहेर कुठे मिळणार आहे, ही अगदी अगदी ग्रुपवर मिळते. सो खूप डॉक्टर्स पण शिकलेले आहेत, ते पण ग्रुपवर असतात. ह्याही सगळ्या गोष्टी आणि तुम्ही स्वतः पण गाईड करत असता वेळोवेळी. म्हणजे अनेक हे जण करायला विचारत लागतं असतात की काय डोसेज कसा घ्यायचा आहे. मग काही लोकांना हे का औषध घ्यायचंय, मी ते पण सांगते की हे का घ्यायचंय, पण विचारा, कळलं पाहिजे तुम्हाला पण की हे काय घ्यायचंय आपण या ह्याच्यात. पण तारीख पण खूप जास्त इम्पॅक्ट करत असते या सगळ्या ह्याच्यात. नक्कीच नक्कीच. आपण ह्याच्यावरती स्वतंत्र बोलूया एकदा. आपण आलात आमच्या चॅनलला आणि इतकं मौल्यवान माहिती दिलीत त्याबद्दल आपले खरंच मनापासून धन्यवाद. मंडळी, पूरक ज्या थेरपीज असतात त्याचा नक्की वापर केला पाहिजे. ही थेरपी मला स्पेशली असं वाटतं की खूप खर्चिक नसणारी, परंतु तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच ही आपण औषधं वापरली पाहिजेत. आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या, ह्या फ्लॉवर रेमेडीच्या तज्ज्ञांचा सल्ला घ्या. मॅडमचा नंबर तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत, तोही तुम्हाला त्यांनाही फोनवरती कन्सल्ट करता येऊ शकतं. परंतु पूरक उपचार पद्धतींचा फायदा घेऊन आपल्याला लवकरात लवकर त्याच्यातनं बाहेर पडणं आणि बरं होणं हे गरजेचं आहे. सर, पुढच्या आपण एपिसोडमध्ये भेटूया. मंडळी, एपिसोड आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, त्याच्या खाली कॉमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. धन्यवाद.